होळीची पौराणिक कथा। हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता। ब्रह्मदेवाने त्याला वर दिलेला होता की त्याला दिवसा किंवा रात्री घरात व घराबाहेर, पृथ्वीवर व आकाशात मनुष्य व प्राण्याकडून आणि अस्त्र व शस्त्राने मृत्यू येणार नाही। त्यामुळे तो अतिशय गर्विष्ठ झालेला होता। पृथ्वीवर त्याने विष्णुदेवांची पूजा करण्यास बंदी घातली होती। या हिरण्यकश्यपचा मुलगा होता प्रल्हाद। तो भगवान विष्णूंचा भक्त होता। तो सदैव देवाच्या नामस्मरणात मग्न असे। ही गोष्ट हिरण्यकश्यपला अजिबात आवडत नसे। सुरुवातीला त्याने भक्त प्रल्हादला रागवून पाहिले, मारून पाहिले, पण प्रल्हादाने काही देवाचे नाव घेणे बंद केले नाही। प्रल्हादाला अनेक शिक्षा दिल्या गेल्या, पण दरवेळी देवाने त्याचे रक्षण केले। लोक त्याला फक्त प्रल्हाद म्हणत असत। हिरण्यकश्यप राजाची एक बहीण होती। तिचे नाव होते होलिका। या होलिकेला एक वर मिळालेला होता। तो असा की तिला आगीपासून कुठलेही भय नाही। मग हिरण्यकश्यपू आणि होलिकेने असे ठरवले की होलिका भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जळत्या आगीत बसेल आणि त्या आगीमध्ये भक्त प्रल्हाद जळून खाक होईल। पण याही वेळेस भक्त प्रल्हादाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा विजय झाला आणि त्या आगीत होलिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला। याच होलिकाच्या नावावरून आजच्या दिवसाचे नाव आहे होळी। या दिवशी संध्याकाळी जी आग पेटवली जाते त्यात सगळ्या वाईटांचा अंत होतो आणि जे जे पवित्र ते वाचते असे मानले जाते। तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।